अजूनही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही। त्यांना विचारलं असतं ते म्हणतात की मुख्यमंत्री सांगत नाही तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही। म्हणजे तिकडे राज्यातही मंत्री राहतील आणि सत्ता संपली नाही, मी असाही याच्यावरती मी काय बोलणार नाही, राज्यातला विषय आहे। पण बेकायदेशीरपणे काम करण्यामध्ये या सरकारचा हातखंडा आहे। मुळात जे सरकारच घटनाबाह्य आहे, जे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांच्याकडून तुम्ही दुसऱ्या कोणत्या अपेक्षा करणार? ते गुन्हेगारांचं सरकार आहे। ओम बिर्ला अध्यक्ष झाल्यानंतर काल पहिल्याच दिवशी त्यांनी आणीबाणीचा निषेध करत थेट इंदिरा गांधींचं नाव घेतलं सर। इंदिरा गांधींच्या नखाची सराहना येणार नाही। इंदिरा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होतं आपल्या देशातलं। निर्भय, बेडर आणि शूर हे 3 शब्द त्यांना लागू होतात। त्या डरपोक नव्हत्या, त्यांनी कधीच कोणापुढे गुडघे टेकले नाहीत। त्यांचं नेतृत्व देशानं मान्य केलं होतं। त्या देशाच्या नेत्या होत्या। त्यांनी सातत्यानं लोकशाहीची आराधना केली। त्यांनी निवडणुकीत पराभव पत्करला, पण खोटेपणा करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आणीबाणीत आणि नंतरही केला नाही। पराभव पत्करून त्या पुन्हा लोकांसमोर गेल्या आणि लोकांनी त्यांना पुन्हा सत्तेवरती आणलं। बरं का, ओम बिर्ला, नरेंद्र मोदी हे सगळे लोक इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे कधी वागल्याचे तुम्हाला आढळते का? नाही। त्याच्यामुळे कोण काय म्हणतं, इंदिराजी महान आहेत आणि या देशाच्या मनात आणि हृदयात त्यांचं स्थान हे कायम राहील। राऊत साहेब, राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त